हॅलो, श्री स्वामी समर्थ. तर आज होती हाफ के जीला थोडं वरती, म्हणजे 1 kgला कमी आणि हाफ के जीला थोडी जास्त अशी केकची ऑर्डर होती. म्हणजे मला प्रॉपर मेजरमेंट नाही सांगता येणार, बट हा एक ॲनिव्हर्सरी स्पेशल केक होता आणि मला हा हार्ट शेपमध्येच कन्वर्ट करायचा होता. आणि सगळ्यात ट्रेंडिंग फ्लेवर म्हणजे रोज फालुदा, जो आजकाल सगळ्यांनाच आवडतो आहे आणि त्याचेही खूप जास्त कस्टमर लागलेत. म्हणजे भरपूर जण तो केक नेतात आहे, रोज फालुदावाला. तर हा मी आता करायला घेतला आहे आणि हे जर तुम्ही नुसतं जरी खाल्लं म्हणजे स्पूनमध्ये घेऊन तरी खूप छान लागतं. मी खाऊन बघितलं, टेस्ट करून बघितली, सो मी गॅरंटीने सांगते की टेस्ट खूप छान लागतं ह्याची. तर आता मी ह्याला 3 लेयर्समध्ये कट करून घेतलं आहे आणि हा थोडासा मला मोठा बनवायचा होता, तर मी थोडासा हायटेडच बनवला आहे हा, आणि मला ह्यानंतर हार्ट शेपमध्ये कन्वर्ट करायचं होतं. सो ही लेअरिंग झाल्यानंतर मी ह्याला छान असं क्रमकोट करून घेतलं आणि मग क्रमकोट झाल्यानंतर मी हाफ ॲन आवर फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवलं, कारण मला ह्याला हार्ट शेपमध्ये कन्वर्ट करायचं होतं आणि गरमीमुळे क्रीम मेल्ट होती, सो कटिंगला वगैरे प्रॉब्लेम होतो. तर आता छान हा सेट झाला आहे. एवढा पण प्रॉपर झाला नाही आहे, बट तरी हा उन्हाळ्यामध्ये थोडा प्रॉब्लेम देतोच. तर आता आपण सगळे मिळून हा हार्ट शेपमध्ये कन्वर्ट करूया, म्हणजे तुम्हालाही आयडिया येईल. तुम्ही जर माझ्यासोबत ट्राय केलं तर तुम्हालाही जमेल. तुम्ही बघू शकता की केकला लेअरिंग किती छान पडली आहे, म्हणजे तयार झाली आहे आणि किती छान दिसते ती एकदम प्रॉपर लेअरिंग. सो मी हे ठेवून घेतलं, हार्ट थोडासा खाली शिफ्ट केला म्हणजे थोडं प्रॉपर स्पेसिंग पडेल. आणि पहिले हँड वॉश करून घेतले, कारण केक करताना मी 5-5 मिनिटाला तर हँड वॉश करतच असते, कारण तसं मलाच आवडत नाही थोडं जरी हाताला क्रीम वगैरे लागली तरी. तर नंतर मी ह्याला फिनिशिंग करायला घेतली आणि ह्या केकची डिझाईन थोडी युनिकच होती, जी मी फर्स्ट टाईम बनवली होती आणि मला खूप वेळ लागला ही डिझाईन रेडी करायला. पहिले तर मी क्रीम रेडी करून घेतली आणि मग नंतर डिझाईन तयार करायला घेतली. तर तुम्ही बघताय की मी केकला म्हणजे अशी प्रॉपर फिनिशिंग नाही केली, कारण मला केकला जी साईडची बॉर्डर आहे त्या बॉर्डरला मला पूर्ण व्हाईट कंपाऊंडच्या क्रशनी कवरअप करायचं होतं. सो वरतून पण एवढी फिनिशिंग मी नसती केली तरी चाललं असतं, बट मी थोडीशी केली. आणि ह्या हार्ट शेपचा केक म्हणला की फिनिशिंगला वेळ लागतो, जसं रेक्टँग्युलर आणि स्क्वेअर केकला लागतो. तर मी ह्याला पुन्हा फिनिशिंग करायला घेतली, हा सेट होऊन दिला आणि मग परत फिनिशिंग करायला घेतली. म्हणलं की प्रॉपर फिनिशिंग केली तरच केकला लुक छान येईल. सो मी परत फिनिशिंग करायला घेतली आणि तुम्हाला हे मी टॉप व्ह्यूने दाखवते आहे, म्हणजे तुम्हालाही कळेल की मी फिनिशिंग कशी करते आणि तुम्हालाही आयडिया येईल. तर फिनिशिंग झाल्यानंतर मी 3 शेड्समध्ये क्रीम रेडी करून घेतली, डार्क पिंक, लाईट पिंक आणि एकदम जो लास्टचा लेअर आहे तो व्हाईट कलरमध्ये घेतला, कारण तसं कॉम्बिनेशन दिसेल. ते कॉम्बिनेशन मला एवढं प्रॉपर जमलं नाही, कारण मी हा केक फर्स्ट टाईम ट्राय केला आहे. ज्यावेळेस मी नेक्स्ट टाईम हा केक बनवेल त्यावेळेस मला खात्री आहे की मी हा केक खूप छान करेल. तर हा केक करायला मला खरंच खूप वेळ लागला, फिनिशिंगला नाही वेळ लागला आणि नंतर मी खूप हळूहळू करत होते हे, आणि माझ्या आधी लक्षात नाही आलं हे जे रोज बनवायचं जे नोझल आहे ते माझ्याकडे 2 साईजचे, ही स्मॉल साईज आहे आणि एक बिग साईज आहे. तर हे स्मॉल साईजचं मी हाफ kg आणि बेंटोसाठी यूज करायला हवं होतं, बट मी हे मोठ्या केकसाठी यूज केलं, हे चुकलं माझं. आणि मी आता एकदा स्टार्टिंग केली तर मी हे मध्येच थांबू शकले नसते, कारण केकला लुक वेगळाच आला असता. आणि नंतर माझ्या अजून एक गोष्ट लक्षात आली की हे जे पेटल्स आहेत ते मी खूप जवळ काढते आहे, ते मी अजून थोडे लांब काढले असते तर केक अजून छान वाटला असता. बट ठीक आहे, इट्स ओके. केक खूप छान झाला आहे आणि कस्टमरलाही हा केक खूप आवडला होता. त्यांनी मला छान अशी कमेंट दिली की केक खूपच छान झालता आणि रोज फालुदा फ्लेवर म्हणल्यावर हा केक सेट झाल्यावर तर आणखीन छानच लागतो, त्यामध्ये त्याचा काही प्रश्नच नाही. तर हे मी केक असं राऊंड फिरवत असे पेटल्स काढते आहे. तर काही कमी जास्त झाले असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा, म्हणजे मी ती चूक सुधारेल. आणि नंतर थोडं इकडे तिकडे करत हे तर झालंच आहे. आणि आता मी लाईट पिंक कलरचा शेड घेते आहे, जो मी ह्याच्या साईडने 4 ते 5 राऊंड्स काढणार आहे ह्याला. आणि हे मी आता लाईट पिंक कलरचं घेते आहे, नोझल चेंज केलं आहे. सो हे मध्येच कॅमेराचा कलर पण चेंज होतो आहे, डोंट नो वाय. तर ही फिनिशिंग करायला घेतली आहे मी, आणि ही जी डिझाईन आहे जी मेन आहे पेटल्सवाली, त्यालाच खूप वेळ लागला आणि जी माझी मान आहे ती पूर्ण दुखायला लागली होती. नंतर हा केक झाल्यानंतर मी प्रॉपर आराम केला. तर लास्टला तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा की तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली. तुम्हाला आत्ताच कळत असेल की ही डिझाईन किती छान होती आहे आणि केक किती सुंदर दिसणार आहे. आत्ताच म्हणजे आयडिया येत असेल तुम्हाला. तुम्ही ही डिझाईन ट्राय करू शकता, खूप साधी सोपी डिझाईन आहे
मला वेळ लागला, पण तुम्हाला मी सजेस्ट केलं आहे की कसं बनवायचं, सो तुम्हाला जास्त वेळ नाही लागणार हेही माहिती आहे मला. सो तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि तुम्ही ट्राय केलं तर मला कमेंट करून सांगा की तुमच्याकडनं हा केक प्रॉपर झाला की नाही झाला. आणि मी अजून एक हा केक नक्कीच ट्राय करेल आणि त्याचाही व्लॉग तुमच्यासोबत शेअर करेल, बट कॉम्बिनेशन पण चेंज करेल थोडंफार आणि थोडी पेटल्स पण थोडे मोठे मोठे काढेल, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं. तर ह्याचे 4 ते 5 राऊंड झाल्यानंतर मी जो लास्टवाला राऊंड होता तो मी व्हाईट कलरने करायला घेतला, कारण मला तसा शेड बनवायचा होता केकचा. तर हा प्रॉपर हार्ट शेपही झाला होता आणि ह्या कलर कॉम्बिनेशनने पण तो प्रॉपर हार्ट शेप असा दिसत होता. सो हे असं झाल्यानंतर परत नोझल चेंज करून, म्हणजे नोझल नाही, पायपिंग बॅग चेंज करून मी परत व्हाईट कलरचा शेड घेतला. तर हा घेतला आहे मी फायनल शेड आणि आता मी घेणार आहे व्हाईट कलरचा. तर व्हाईट कलरचा जो फायनल शेड होता त्याने ही केकला खूप छान लुक आला आणि एकदम असं राऊंड राऊंड वगैरे ते असतं ना, तसा केक दिसत होता. तुम्हाला केकचा फायनल लुक एंडलाच दिसेलच. तर असेच मला आज 2 हार्ट शेप केकच्या ऑर्डर होत्या, जो व्लॉग मी परवा अपलोड केला आहे. काल तर मला ब्लॉग अपलोड करायला जमलंच नाही, कारण मी जेजुरीला गेले होते फॅमिलीसोबत. खूप वर्षांपासून चाललं होतं जायचं, पण काल मुहूर्त लागला जायला आणि काल पप्पांना पण सुट्टी होती, त्यामुळे मग अचानक प्लॅन झाला आणि लगेच निघालो आम्ही. मला करायचं होता ब्लॉग अपलोड, बट मला खरंच पॉसिबल नाही झालं. जो टाईम माझा ब्लॉग अपलोड करायचा आहे त्या टायमिंगला मी दर्शनाला थांबले होते आणि खरं तर 6 ते 7 वर्ष झाले की मी जेजुरीला गेले नव्हते. तर मम्मी बोलली कुलदैवत आहे आणि वर्षातून एकदा तरी तिथे जायलाच हवं. सो अचानक प्लॅनिंग झाली आणि पप्पा पण लगेच तयार झाले आणि गाडी चालवायला तर भाऊच असतो, त्यामुळे काही प्रश्नच नाही. तर आम्ही लगेच तयार झालो आणि 11 ते 12च्या मध्ये निघालो. सो त्याच्यामध्ये व्लॉग अपलोड करायचा राहूनच गेला. मी शॉर्टसुद्धा अपलोड करणार होते, बट शॉर्टसाठी मला ऑन द स्पॉट व्हॉइस टाकून अपलोड करायला लागतो. सो तेही मला तिथे जमलं नसतं, ते पब्लिक प्लेस होती, सो तिथे मला ते पॉसिबल झालं नसतं. खूप आजूबाजूचा व्हॉइस रेकॉर्ड झाला असतं त्याच्यामध्ये. नंतर मग असा विचार केला की जाऊ देत, उद्या छानसा व्लॉग अपलोड करते आणि जो व्लॉग तुम्हाला आवडेल आणि ती केकही तुम्हाला आवडेल असा व्लॉग मी आज अपलोड केला आहे. आणि तुम्हालाही एक न्यू डिझाईन शिकायला मिळाली आहे, हे मला माहिती आहे की एक छान अशी सुंदर न्यू डिझाईन तुम्हाला शिकायला मिळाली ह्या व्लॉगमधून. आणि मी कशी बनवली आहे एकदम प्रॉपर. मी मुद्दाम जो लास्टचा जो व्हिडिओ आहे, जो मेन डिझाईनचा जो पार्ट आहे तो मी स्लो दाखवला आहे, बाकीचं स्टार्टिंगचं फास्ट केलं आहे, कारण तुम्हाला डिझाईनचा पार्ट समजेल मी कसं बनवलं आहे, नोझल कसं पकडले, पायपिंग बॅग कशी पकडली आहे ही आयडिया येईल तुम्हाला. आणि टॉप व्ह्यूनी प्रॉपर दाखवले. तर ही डिझाईन झाली आहे आणि मी ही साईडनी प्रॉपर फिनिशिंग करून घेते आहे. आणि फिनिशिंग झाल्यानंतर मी हे व्हाईट कंपाऊंडचा असा क्रश करून घेतला होता बारीक, तो हाताने अजून थोडा बारीक करून घेतला आणि नंतर फ्रीज साईड व्हायला ठेवला, तोपर्यंत मी क्रश करून घेतला. आणि मग केक सेट झाल्यानंतर साईडनी पूर्ण लावून घेतलं क्रश, हातानेच लावून घेतला, कारण स्पूननी प्रॉपर लागल्या जात नाही. नंतर हे लावून झाल्यावर तुम्हाला केकचा फायनल लुक दिसेलच. तर अशाच भरपूर न्यू व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, म्हणजे माझे न्यू व्हिडिओज व्लॉग्स आलेले तुम्हाला कळतील आणि तुम्हालाही खूप सारं न्यू व्हिडिओज, न्यू डिझाईन्स, न्यू केक्स, सगळं न्यू असं शिकायला मिळेल. तर उद्याचाही व्लॉग जो येणार आहे तो खूप छान येणार आहे, तुम्हाला सगळ्यांना आवडेल तो व्लॉग. आणि कपकेक्सचेही व्लॉग्स मी अपलोड करणार आहे लवकरच. सो कसं वाटलं तुम्हाला हा केक मला नक्कीच सांगा. असंच खूप सपोर्ट करत राहा आणि लास्टला तुम्हाला केकचा फायनल लुक दिसेलच आणि मला माहिती आहे की तुम्हाला तो फायनल लुक खूप आवडेल. मला प्लीज कमेंट करून सांगा की तुम्हाला हा केक कसा वाटला, जो मी फर्स्ट टाईम ट्राय केला आहे आणि ऑन द स्पॉट बनवला आहे. तर हा आहे केकचा फायनल लुक. वाव, खूप सुंदर दिसतोय केक, मला तर खूप आवडला आणि कस्टमरलाही खूप आवडला होता. आणि तुम्हीही मला सांगा की कसं वाटलं आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.